friends, today is the lecture number 5 of trigonometric functions. ओके, आणि या लेक्चरमध्ये मी डिसाईड केलं आहे की तुम्हाला सर्व फॉर्म्युल्यांची रिव्हिजन करून द्यायची आहे. ओके, त्याचं कारण ट्रिग्नोमेट्री हा तुमचा फेवरेट टॉपिक आहे आणि त्या फेवरेट टॉपिकला तुम्हाला एकदम कडक करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स हे फॉर्म्युल्यांवर डिपेंड असतात. ओके, दिलेल्या प्रॉब्लेमला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं, त्यानंतर आयडेंटिफाय करायचं की कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे स्किल आहे, हे प्रॅक्टिसने येणार, बरोबर. आणि फॉर्म्युलेत जर तुमच्या डोक्यामध्ये असतील, फॉर्म्युलेत जर पाठ असतील तर तुम्ही आरामात कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला अप्रोच आला पाहिजे, प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे. आणि फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी फॉर्म्युला पाठ पाहिजे ना. तुम्हाला जर विचारलं कोसाइन रूल सांगा तर तुम्ही ना पेजेस पलटाल, पेजेस नाहीत पलटायचे आहेत आपल्याला, बरोबर. पन्ने नाही पलटायचे आहेत आपल्याला, पन्ने पलटले तर काही अर्थ नाही. हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले डोक्यात पाहिजे, बरोबर. एक मेमरी मॅप बनवा. मी ट्राय करतो तुम्हाला कसे फॉर्म्युले लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं गायडन्स करणार आहे आणि तुम्हाला सर्वच्या सर्व फॉर्म्युल्यांची मी रिव्हिजन करून देणार आहे. आत्तापर्यंत जे फॉर्म्युले तुम्ही बघितले ते फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, ओके, आणि ते फॉर्म्युले अप्लाय कसे करायचे. तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलं, मी फॉर्म्युले रटून घेत नाही, पण फॉर्म्युले तुम्हाला एक वेळा तरी म्हणजे असे थोडेसे फॉर्म्युले तुम्हाला लिहून बघावे लागतील. फॉर्म्युले रटायचे नाही आहेत आपल्याला, फॉर्म्युल्यांचा एक सिक्वेन्स बघायचं आहे, एक मेमरी मॅप बनवायचं आहे. ते फॉर्म्युले आलेत कसे, ओके, याचे सर्व प्रूफ्स आपण बघितले आहेत, ठीक आहे. आणि ते फॉर्म्युले जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, जे फ्रिक्वेंटली यूज होणार, ते ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाठ होणारच. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही जर फॉर्म्युला आठवला तर तो पाठ होणार ना. तुम्ही जर डायरेक्ट बघून तो फॉर्म्युला लिहित असाल तर युजफुल नाही, तो यूज होणार नाही, बरोबर. आपण काय बघणार आहे, आपण बघणार आहे फॉर्म्युलेच. सर्वात पहिले आपण जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये जेव्हा आलो आपण तेव्हा जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं. त्या केसमध्ये आता मला नाही वाटत तुम्हाला बेसिक 11वीचे फॉर्म्युले रिवाईज करून द्यायची गरज आहे. ओके, 11th स्टँडर्डमध्ये जे फॉर्म्युले आपण बघितले ते बेसिक्स फॉर्म्युले तुमचे ऑलरेडी झाले आहेत असं कन्सिडर करून मी पुढचे फॉर्म्युले सांगतोय. मी फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये जे नवीन फॉर्म्युले आपण शिकलो आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला देणार आहे. 11th स्टँडर्डचे फॉर्म्युले हे तुमचे पाठ असले पाहिजे असं मी कन्सिडर करून पुढचे फॉर्म्युले सांगणार आहे, ठीक आहे. 11th स्टँडर्डमध्ये जे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत ते फॉर्म्युले पण मी तुम्हाला रिवाईज करून देईल. नंबर 1, फर्स्ट जे फ्रिक्वेंटली यूज होतात ते जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले. जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यांमध्ये फर्स्ट येतं, फर्स्ट पार्ट. काय फर्स्ट पार्ट होता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज इक्वल्स टू 0 वाला, ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज इक्वल्स टू 0. या केसमध्ये आपण पहिला बघितला होता इफ साइन थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू n पाय अँड n बिलॉंग्स टू इंटिजर. मी प्रत्येक ठिकाणी आता n बिलॉंग्स टू इंटिजर नाही लिहित, कंबाईन लिहिणार. ओके, त्याच्यानंतर नंबर 2 सेकंड फॉर्म्युला तुम्ही बघितला कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू, इथे तुम्ही लिहिलं होतं 2n प्लस 1 ऑड मल्टिपल टू पाय बाय 2, ऑड मल्टिपल टू पाय बाय 2. बरं, यांचा फंडा कसा आहे, यांचा फंडा मी तुम्हाला सांगितला होता या पूर्वीच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलंय की एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा असतो. फॉर एक्झाम्पल आरची व्हॅल्यू 1 आहे, युनिट सर्कल आहे, आरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा असतो आणि वाय इज इक्वल्स टू साइन थिटा असतो. हे कळालं तुम्हाला, बरोबर आहे. आता फंडा काय आहे, तुम्ही जेव्हा एक्स ॲक्सिसवर याल, हा एक्स ॲक्सिस आहे, कळालं. तुम्ही जेव्हा एक्स ॲक्सिसवर याल तेव्हा वाय 0 असेल, एक्स ॲक्सिसवर वाय काय असेल, 0 असेल, म्हणजे साइन थिटा काय असेल, 0 असेल. आणि एक्स ॲक्सिसचा जर तुम्ही अँगल चेक केला, एक्स ॲक्सिसचा जर तुम्ही अँगल चेक केला तर तो अँगल असेल 0, बरोबर. अँगल काय असेल 0, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू 0 असेल तर साइन थिटा म्हणजे साइन 0, साइन 0 इज इक्वल्स टू 0 मिळणार, बरोबर. जेव्हा तुम्ही 180 डिग्री अँगल ट्रॅव्हल कराल म्हणजे थिटाची व्हॅल्यू येणार 180 डिग्री, 180 डिग्री म्हणजेच पाय, बरोबर. त्या केसमध्ये पण साइन 0 बनणार, कारण की अगेन तुम्ही निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला येत आहे. पुन्हा तुम्ही एक राऊंड कंप्लीट केला म्हणजे झाला 2 पाय,
बरोबर. आता थिटाची व्हॅल्यू इथे चेंज होतीये. सर्वात पहिले तुम्ही थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली, त्याच्यानंतर पाय ठेवली, त्याच्यानंतर 2 पाय ठेवताय. पुन्हा तुम्ही दुसरा राऊंड स्टार्ट करताय म्हणजे 3 पाय झाला. पुन्हा तुम्ही दुसरा राऊंड कंप्लीट केला म्हणजे 4 पाय झाला. बरं, हे जे आपण राऊंड कंप्लीट करतोय म्हणजे कुठे पोहोचतोय? एक्स ॲक्सिसला पोहोचतोय आणि एक्स ॲक्सिसला साईन काय असतो? 0 असतो. बरोबर, साईन 0 असतो. आपण हे सर्व लेक्चरमध्ये पण बघितलंय. हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला रिवाईज करून देतोय. बरोबर, म्हणजे आता तुम्ही असं कितीही फिरा कितीही राऊंड करा, तुम्ही एक्स ॲक्सिसला जेव्हा जेव्हा पोहोचणार तेव्हा साईन 0 बनणार. तेव्हा साईन काय बनणार? 0. म्हणजेच थिटा तुम्ही जर 0 असेल तर साईन 0 0. थिटा जर पाय असेल तर साईन पाय 0, साईन 2 पाय 0, साईन 3 पाय 0, साईन 4 पाय 0, साईन 5 पाय 0, साईन 6 पाय 0, साईन 7 पाय 0, साईन 8 पाय 0, असं करत 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 साईन n पाय 0. म्हणजेच इफ साईन थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू n पाय. ओके, देन थिटा इज इक्वल्स टू n पाय. हा फंडा आहे. आता दुसरा फंडा बघा. तुम्ही आता वाय ॲक्सिसवर या. वाय ॲक्सिसवर कोण 0 असतं? वाय ॲक्सिसवर एक्स 0 असतो. वाय ॲक्सिसवर एक्स 0 असतो म्हणजे कोण 0 असतो? कॉस 0 असतो. बरोबर. आणि वाय ॲक्सिसचा एक्स ॲक्सिस सोबत बनवलेला अँगल किती आहे? 90 डिग्री. बरोबर. मग आता तुम्ही जर थिटाची व्हॅल्यू इथे 90 ठेवली, 90 मीन्स π/2. थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही π/2 ठेवली, बरोबर, कॉस π/2 0 असतो. ओके, तुम्ही आता निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिसला आले म्हणजे व्हॅल्यू झाली 3π/2. म्हणजे व्हॅल्यू काय झाली? 3π/2. कुठे आलेत? निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिसला. ओके, पुन्हा तुम्ही आता काय कराल? पुन्हा तुम्ही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिसला जाल म्हणजे तुम्ही अँगल ट्रॅव्हल केला 5π/2. म्हणजेच तुम्ही असा अगेन अँगल ट्रॅव्हल करणार 7π/2. कळतंय ना? तुम्ही कुठे जाताय आता? वाय ॲक्सिसला जाताय. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस, लाईक दॅट. असं तुम्ही ट्रॅव्हल करताय. म्हणजे अँगल तुम्ही ट्रॅव्हल करताय. पहिला अँगल π/2, दुसरा अँगल 3π/2, तिसरा अँगल 5π/2, चौथा अँगल 7π/2, त्याच्यानंतर 9π/2, येणार 11π/2. जो π/2ला मल्टिपल येतोय तो ऑड मल्टिपल येतोय. बरोबर. कॉस 0 कुठे असतो? कॉस 0 असतो वाय ॲक्सिसला. ओके, कुहू आवाज येतोय तुम्हाला? मला येतोय. ठीक आहे, वाय ॲक्सिसला. हे कळालं तुम्हाला? व्हेरी 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 सिम्पल. काही मोठी गोष्ट नाही. एक्स ॲक्सिसवर वाय 0 असतो आणि वाय ॲक्सिसवर एक्स 0 असतो. म्हणजे एक्स ॲक्सिसवर साईन 0 असतो आणि वाय ॲक्सिसला कॉस 0 असतो. बरोबर. मग अँगल काय? बेसिक अँगल जर पकडला तर 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय म्हणजेच n पाय. बरोबर. त्यानंतर इकडे जर आलं तुम्ही तर π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 अँड सो ऑन असे. सो असा सिक्वेन्स चालूच राहणार. म्हणजे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. इफ साईन थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू n5. इफ कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू 2n + 1 × π/2. येस. चला, तिसरा फॉर्म्युला tan थिटा इज इक्वल्स टू 0. नंबर थर्ड, इफ tan थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू काय येणार? n पाय. आता तुम्ही विचार कराल की सर n पाय कसा? चला, टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगा मला. टॅन थिटाचा फॉर्म्युला असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा इज इक्वल्स टू असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे बघा, आता तुम्ही कोणाला 0 कराल म्हणजे आन्सर 0 बनेल. तुम्ही डिनॉमिनेटरला 0 नाही करू शकत. म्हणजे कोणाला 0 करावं लागेल? न्यूमरेटरला 0 करावं लागेल. म्हणजे कोणाला 0 करावं लागेल? जर तुम्ही साइन थिटाला 0 केलं तरच टॅन थिटा 0 बनणार. इफ साइन थिटा इज इक्वल्स टू 0 देन टॅन थिटा इज इक्वल्स टू 0. बरोबर. जर तुम्ही कॉस थिटाला 0 केलं तर तो नॉट डिफाइंड बनणार. इझी आहे. म्हणजेच आता तुम्ही काय लिहाल मग इथे? साइन थिटा इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे थिटा इज इक्वल्स टू n पाय येणार. सो म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू n पाय येणार. टॅन थिटा इज इक्वल्स टू 0 देन थिटा इज इक्वल्स टू n पाय येणार. मला नाही वाटत काय मोठी गोष्ट आहे. हे सर्व समजलं असेल तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर चला पुढे जाऊ आपण. ओके, हे झाले 3 फॉर्म्युले. इझिली लक्षात राहतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज इक्वल्स टू 0. मी आता दुसरा पार्ट घेतोय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज नॉट इक्वल्स टू 0. पहिला पार्ट होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज इक्वल्स टू 0. 3 फॉर्म्युले आहेत, महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. बरोबर. समजा सेक कोसेक कॉड दिला तर रेसिप्रोकल घेऊन त्यांना सॉल्व्ह करायचं. येस, काय बोललोय मी? सेक कोसेक कॉड दिला तर रेसिप्रोकल घेऊन त्यांना सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट, इफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज नॉट इक्वल्स टू 0. या केसमध्ये trigonometric functions is not equals to 0. Number 1 formula, if sin theta is equals to sin alpha,
ओके, यांचे सर्वांचे प्रूफ मी तुम्हाला दिलेले आहेत. हे फक्त पाठ पाहिजे. थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर एन इंटू अल्फा. बरोबर. याचं प्रूफ कसं होतं? याचं प्रूफ होतं की साईन थिटा इज इक्वल्स टू साईन अल्फा आहे. तुम्ही याला ट्रान्सफर करा. इथे तुम्हाला मिळणार साईन थिटा मायनस साईन अल्फा इज इक्वल्स टू 0. इथे तुम्ही CND फॉर्म्युला यूज कराल. काय फॉर्म्युला होता? 2 cos थिटा प्लस अल्फा बाय 2 इंटू साईन थिटा मायनस अल्फा बाय 2 इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. 2ला तुम्ही गायब केलं, 2 गायब झाला म्हणजे इथे येणार कॉस ऑफ थिटा प्लस अल्फा बाय 2 इज इक्वल्स टू 0 और थिटा मायनस साईन ऑफ थिटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल्स टू 0. येतं आहे लक्षात? मग आता तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 इथला फंडा यूज करायचा आहे. इफ कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 म्हणजे येणार थिटा प्लस अल्फा अपॉन 2 इज इक्वल्स टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. ओके, 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. दिस 2n टू गेट कॅन्सल. कळालं असेल तुम्हाला? 2n टू गेट कॅन्सल म्हणजे थिटा इज इक्वल्स टू इथे काय मिळालं तुम्हाला इथे मिळालं 2n प्लस 1 इंटू पाय मायनस अल्फा. थिटाची व्हॅल्यू मिळाली. बरोबर. चला इकडे चला. इथे येणार थिटा मायनस अल्फा बाय 2 इज इक्वल्स टू n पाय. बरोबर. म्हणजेच इथे येणार थिटा मायनस अल्फा इज इक्वल्स टू 2n पाय. 2 ट्रान्सफर केला सो इथे येणार थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस अल्फा असं येणार. यस. आता या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितलं तर इथे ऑड मल्टिपल आहे. इथे हा काय आहे? ऑड मल्टिपल आहे. इथे हा जो आहे हा इव्हन मल्टिपल आहे. बरोबर. सो या दोघांना इक्वेट करायचं आहे आपल्याला. या दोघांना इक्वेट जर केलं तर तुम्हाला जे आन्सर मिळतंय ते आन्सर मिळतंय. ठीक आहे. जर ऑड मल्टिपल असेल पायला तर याच्यावरून येणार. यांची व्हॅल्यू जर जे काय असेल तुम्ही इथे टाका, इथून तुमचं सर्व आन्सर मिळेल. ओके. इथे ऑड आहे, इथे इव्हन आहे. सो या दोघांच्या कॉम्बिनेशनवरून हे बनतंय. ठीक आहे. म्हणजे इथे ऑडची पण कंडिशन सॅटिस्फाय होणार आणि इव्हनची पण कंडिशन सॅटिस्फाय होणार. ठीक आहे. ऑड मल्टिपल टू पाय, इव्हन मल्टिपल टू पाय, त्यावरून तुम्हाला आन्सर मिळणार. सो हा झाला नंबर 1. हे तुम्ही सर्व प्रूफ लिहिलेले आहेत. हे प्रूफ्स तुम्हाला आठवले पाहिजे. कुठलं एखादं प्रूफ करायला सांगितलं तर तुम्हाला हे पण आठवलं पाहिजे. ठीक आहे. आलेत कसे हे जर माहिती असेल ना तर आरामात लक्षात राहतं. सो हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नंबर 2 सेकंड फॉर्म्युला इफ कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा देन थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. बरोबर आहे. प्रूफ सेम आहे. याचं पण प्रूफ तुम्हाला याला इकडे ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर CND फॉर्म्युला यूज करा. CND फॉर्म्युला यूज केल्यानंतर हे सरळ मिळतं. मी जे सांगितलं पहिलं प्रूफ करून दिलं सेम त्याच पद्धतीने हे प्रूफ करायचं आहे तुम्हाला. नंबर 3 थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा देन थिटा इज इक्वल्स टू काय येणार? थिटा इज इक्वल्स टू येणार n पाय प्लस अल्फा. ओके. थिटा इज इक्वल्स टू काय येणार? n पाय प्लस अल्फा. प्लस मायनस नाही आहे, n पाय प्लस अल्फा. तिन्ही फॉर्म्युले डिफरंट आहेत. ओके. इथे 2 फॉर्म्युले सेम होते. साईन आणि टॅनचा फॉर्म्युला सेम होता. इथे तिन्ही फॉर्म्युले डिफरंट आहेत. इफ साईन थिटा इज इक्वल्स टू साईन अल्फा पाठ पाहिजे. ओके. स्वतः बोलत चला. कुठेही असले तरी फॉर्म्युले मनातल्या मनात बोलत चला. इफ साईन थिटा इज इक्वल्स टू साईन अल्फा असेल तर थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर n इंटू अल्फा. बरोबर. इफ कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा असेल तर 2n पाय प्लस मायनस अल्फा. इफ टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा असेल तर n पाय प्लस अल्फा. ओके. हे तुम्हाला एवढे फॉर्म्युले पार्ट असले म्हणजे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा स्क्वेअर इज इक्वल्स टू इज नॉट इक्वल्स टू 0. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 0. ओके. म्हणजेच हाच पार्ट फक्त इथे आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. इथे आपल्याला काय घ्यायचं आहे? स्क्वेअर घ्यायचं आहे. पहिला फॉर्म्युला इफ नंबर 1 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा. इथे काहीच टेन्शन नाही. नंबर 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा. नंबर 3 इथे येणार टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा. बरोबर. या तिघांचं पण एकच आन्सर असतं. थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. बरोबर. या तिघांचं पण एकच आन्सर असतं. आणि प्रत्येक ठिकाणी आता मी कंबाईन सर्वांचा काय लिहितोय n बिलॉंग्स टू इंटिजर. ही गोष्ट लिहिणं आवश्यक आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर. ओके. n बिलॉंग्स टू इंटिजर. nला मेन्शन करावं लागेल. ओके. हे आपण फॉर्म्युले बघितलेत, बेसिक्स फॉर्म्युले. ठीक आहे. या फॉर्म्युल्यांचं आपल्याला काम पडतं. आणखी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला नंबर 10. हे 9 फॉर्म्युले झालेत.
बघून घ्या तुम्ही 3 3 3 9 फॉर्म्युले झालेत. मी शेवटचा फॉर्म्युला लिहितोय. जर ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इज इक्वल्स टू सी असेल, तर या केसमध्ये हे बघा, कोएफिशियंट ऑफ कॉस कोएफिशियंट ऑफ साइन यांचा स्क्वेअर करून सम करतात, बरोबर. स्क्वेअर करून सम करतात आणि स्क्वेअर रूटमध्ये घेतात आणि यांना डिवाइड करतात. सो प्रत्येक टर्मला आपण डिवाइड करणार इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरनी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय आहे? या सर्वांचा, या दोघांचा सम आहे कोएफिशियंट ऑफ कॉस अँड कोएफिशियंट ऑफ साइन. इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे असं येणार इज इक्वल्स टू सी अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार, बरोबर. आता तुम्ही काय करू शकता? तुम्ही याला लिहू शकता कॉस अल्फा, ओके, याला साइन अल्फा, याला कॉस अल्फा लिहा, याला साइन अल्फा लिहा आणि याला कॉस बीटा लिहा, ओके. त्याला काय लिहिणार तुम्ही? कॉस बीटा. हा थेरम आहे, थेरममध्ये हे सर्व चालतं, ओके. त्यामुळे पहिला पार्ट म्हणजे कॉस अल्फा, दुसरा पार्ट म्हणजे साइन अल्फा, तिसरा पार्ट म्हणजे कॉस बीटा. यावरचे प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व्ह केले आहेत. पण मी तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगतोय की हा जो स्क्वेअर रूट आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय आला, इट्स अ रूल. हा रूल आहे आणि त्यानुसार आपल्याला याला करायचं आहे. पहिल्या पार्टला कॉस घ्यायचं आहे, दुसऱ्या पार्टला साइन घ्यायचं आहे, तिसऱ्या पार्टला कॉस बीटा घ्यायचं आहे. इकडे तुम्ही कॉस अल्फा साइन अल्फा घेतले, इकडे कॉस बीटा घ्या, बरोबर. आणि हे विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्रीच येतं, ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्रीच हे सर्व येतं. त्यानंतर आता बघा, हा काय असेल? हा हायपोटेनस असेल, बरोबर. हा जो खालचा पार्ट आहे हा हायपोटेनस आहे. मग ए काय असेल? ए ॲडजस्टंट असेल, बरोबर. एक तुम्ही ट्रायंगल जर घेतला, एक ट्रायंगल घेतला, इथे तुम्ही अँगल लिहिला आहे अल्फा, ओके, अल्फा लिहिला आहे. इथे येणार ए, इथे येणार बी, अल्फाला अपोजिट बी आहे, बरोबर. म्हणजेच हायपोटेनस काय येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता तुम्हाला समजलं असेल, म्हणजेच ए अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस अल्फा येणार, बी अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन अल्फा येणार, ओके. सी अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तो सी याच्यामध्ये नाहीच आहे, हा आपण सेपरेटली कन्सिडर केला, याला कॉस बीटा घेतलाय, बरोबर. कॉस बीटा म्हणजेच एक बीटा अँगल पण घेणार तुम्ही आणि इथे सी लिहिणार, आलं ना लक्षात? इथे सी लिहिणार, ठीक आहे. सी अपॉन इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याला आपण कॉस बीटा घेतोय, ठीक आहे. त्यानंतर यांना जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल कॉस अल्फा इंटू कॉस थिटा प्लस साइन अल्फा इंटू साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस बीटा, इज इक्वल्स टू काय येतं? कॉस बीटा. आता तुम्ही याला ॲडिशन फॉर्म्युला यूज करू शकता, म्हणजेच कॉस ऑफ थिटा प्लस अल्फा इज इक्वल्स टू कॉस बीटा. मला सांगा आता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इज इक्वल्स टू नॉन झिरो, म्हणजे तुम्हाला इकडे या फॉर्म्युल्यावर यावं लागेल. लक्षात येते? कुठल्या फॉर्म्युल्यावर यावं लागेल? या फॉर्म्युल्यावर यावं लागेल. म्हणजेच इथे येणार थिटा प्लस अल्फा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस बीटा, बरोबर. आता अल्फाला ट्रान्सफर करून द्या, म्हणजे इथे येणार थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस बीटा मायनस अल्फा, ठीक आहे, मायनस अल्फा. याला तुम्ही असं पण लिहू शकता, मायनस अल्फा प्लस मायनस बीटा, ठीक आहे. सो इथे येणार n बिलॉंग्स टू इंटिजर. हे तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये बघाल, तुमच्या लक्षात येईल. हा फॉर्म्युला आहे आपल्या बुकमध्ये, ठीक आहे. सो हे झाले 10 फॉर्म्युलेज. नंबर 10 काय लक्षात ठेवाल तुम्ही? ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इज इक्वल्स टू सी. या केसमध्ये थिटा इज इक्वल्स टू येतं 2n पाय मायनस अल्फा प्लस मायनस बीटा, मायनस अल्फा प्लस मायनस बीटा, ओके, लक्षात ठेवाल. अँड n बिलॉंग्स टू इंटिजर. ऑब्व्हियसली तुम्हाला याचं चार्ट बनवायचं आहे, ठीक आहे. आणि हे फॉर्म्युले एनी टाईम तुमच्या नजरेसमोर असले पाहिजे, हे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. आपण हे स्टार्टिंगचे फॉर्म्युले बघितलेत. आता मला सांगा, प्रिन्सिपल सोल्युशन जेव्हा
यस, प्रिन्सिपल सोल्युशन जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज काय असते हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज असते 0 to 2 पाय, म्हणजे 4 क्वाड्रंटचा आपण विचार करतो. जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर समजा आता टॅन थिटा इज इक्वल्स टू -1 दिला आहे, तुम्ही कुठला विचार कराल? टॅन थिटा -1, म्हणजे टॅन थिटा निगेटिव्ह कुठे असतो? सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करताना तुम्ही कुठल्या क्वाड्रंटचा विचार कराल? सेकंड क्वाड्रंटचा आणि फोर्थ क्वाड्रंटचा. यस, ह्या गोष्टी बेसिक्स आहेत, ह्या तुम्ही विचार करत तुम्हाला हे सर्व आठवणार की अच्छा ह्या गोष्टी आहेत, बरोबर. आणि ह्या खूप चांगल्या पद्धतीने आपण क्लासमध्ये घेतलेल्या आहेत. जस्ट मी तुम्हाला रिवाईज करून देतो, बरेच दिवस झाले. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कमीत कमी 10 मार्काला बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारतात. ओके, ॲज वेल ॲज CET अँड JEE या पॉईंट ऑफ व्ह्यू पण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. लक्षात येते ना याचं महत्त्व? तुम्हाला मेजर टॉपिक आहे, ठीक आहे. जर तुम्हाला 40 आउट ऑफ 10 मार्क्स जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधून कवर करत असाल, 40 आउट ऑफ 10 म्हणजेच तुम्ही 25% मार्क्स कवर करताय, बरोबर. सो दिस टॉपिक इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर आपण बघितलं साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, बरोबर. साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला रिपीट करायचे आहेत. कमीत कमी 4 ते 5 वेळा प्रॅक्टिस द्यावी लागते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला, तेव्हा सर्व आठवतं, ठीक आहे. म्हणून मी रिपीट तुम्हाला सांगतोय त्याच गोष्टी. त्याचं कारण आहे हे तुम्ही पक्क करून ठेवा, पुढे तुम्हाला टेन्शन येणार नाही, अजिबात टेन्शन येणार नाही. प्रॉब्लेम बघता तुम्ही बोला अरे हे तर पाठ आहे माझ्या, बरोबर. सो या गोष्टी लक्षात ठेवाल. नेक्स्ट आहे साइन रूल. आता साइन रूल मला नाही सांगायची गरज, तुम्हाला माहिती आहे सर. A/sin A असतो इज इक्वल्स टू B/sin B असतो इज इक्वल्स टू C/sin C असतो. केव्हा यूज करायचा ते पण आम्हाला माहिती आहे. इज इक्वल्स टू K घेतात किंवा 2R घेतात, आणि याचं पण मी तुम्हाला प्रूफ दिला आहे. ओके, R इज अ सर्कम रेडियस, ठीक आहे. नंबर 2, याला असं पण लिहितात और sin A/A इज इक्वल्स टू sin B/B. ओके, इज इक्वल्स टू sin C/C इज इक्वल्स टू 1/K घ्या, 1/2R घेऊ नका, 1/K घ्या फक्त, बस एवढं लक्षात ठेवाल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा तुम्ही साइन रूलला असं पण लिहू शकता A/B/C इज इक्वल्स टू sin A/sin B/sin C. हा पण फॉर्म्युला आपण यूज केला आहे टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण हा पण फॉर्म्युला यूज केला आहे. किंवा A/B इज इक्वल्स टू sin A/sin B. ओके, और वी कॅन राईट हिअर B/C इज इक्वल्स टू sin B/sin C. आठवत आहे? और तुम्ही काय लिहू शकता? C/A इज इक्वल्स टू sin C/sin A. या उलटं पण लिहू शकता. तुम्हाला जसं प्रॉब्लेम दिलं आहे त्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही फॉर्म्युल्याला चेंज करू शकता आणि त्याला यूज करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर हा झाला साइन रूल. नेक्स्ट पार्ट आहे कोसाइन रूल. ओके, मला नाही वाटत साइन रूलला काही असं वेगळं तुम्हाला काही निमोनिक बनवायची गरज आहे. का निमोनिक नाही. A/sin A, B/sin B, C/sin C. मला सांगा स्मॉल A, स्मॉल B, स्मॉल C काय आहेत? साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C काय आहेत? अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके, ट्रायंगलला 6 पार्ट असतात. ओके, 3 साइड्स असतात आणि 3 अँगल्स असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर येणार कोसाइन रूल. कोसाइन रूलमध्ये कोसाइन रूल काय आहे? सायक्लिक ऑर्डर बघा, A नंतर B आणि B नंतर C आणि C नंतर अगेन A, सायक्लिक ऑर्डर. ओके, समजा आता तुम्ही स्टार्ट केलं A² इज इक्वल्स टू, बरोबर. काय स्टार्ट केलं तुम्ही? A² इज इक्वल्स टू काय येणार? B² प्लस C² -2BC, B² प्लस C², B² प्लस C² -2BC cos A. हा A इकडे येणार cos A, त्या साईडचा अपोजिट अँगल कॅपिटल A, बरोबर. आता तुम्हाला म्हटलं B² सांगा, B² सांगा, C² मायनस A², C² प्लस A² -2CA, C² प्लस A² -2CA cos B. खूप इझी आहे, लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर C² इज इक्वल्स टू येणार A² प्लस B², A² प्लस B² -2AB cos C. मला सांगा लक्षात राहील का? ही मेथड तुम्हाला सायक्लिक ऑर्डर हा शॉर्टकट आहे याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. यस, बरं. यावरूनच तुम्ही कोसाइन रूलला कसं लिहिता? कधी आपण हे यूज करतो या कधी आपण जास्तीत जास्त आपण हे यूज करतो. जर cos A इज इक्वल्स टू विचारलं तर
कॉस ए इज इक्वल्स टू विचारलं तर तुम्ही लिहाल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे बघा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी. अपॉन टू बी सी इथे जो असतो तो पार्ट खाली येतो. अपॉन टू बी सी. हे सर्व शॉर्टकट्स आहेत. याला लक्षात ठेवण्याचे एक निमोनिकच आहे असं म्हटलं तरी चालेल. काय निमोनिक आहे याचं फक्त सायक्लिक ऑर्डर. बस ही गोष्ट महत्त्वाची आहे. या गोष्टींवरून हे सर्व आलेलं आहे. ठीक आहे. दिज आर नथिंग बट दी ट्रिक्स. ही ट्रिक्सच आहे. मग आता कॉस बी इज इक्वल्स टू विचारलं तर काय लिहाल. कॉस बी इज इक्वल्स टू विचारलं तर तुम्ही स्टार्ट कराल सी पासून. ओके. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू सी ए. इथे जो अँगल आहे त्याची अपोजिट साईड मायनस झाली पाहिजे. इथे जो अँगल आहे त्याची अपोजिट साईड मायनस झाली पाहिजे. कॅपिटल ए असेल तर अपोजिट साईड स्मॉल ए. कॅपिटल बी असेल तर अपोजिट साईड स्मॉल बी. ओके. हे बघा व्हिडिओ लेक्चर्समध्ये टायमाचं फार म्हणजे आम्हाला पाळावं लागतं. जर ड्युरेशन खूप वाढला तर व्हिडिओ फार मोठा बनतो. ठीक आहे. त्यामुळे मला थोडंसं फास्ट बोलावं लागतं. तुम्ही तेवढं फास्ट कॅच करा. ठीक आहे. पण असं काही नाही आहे की तुम्हाला समजणार नाही. बरोबर ना. कारण की ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. ह्याच गोष्टी आपण रिपीट बघतोय. त्याचं कारण आहे फॉर्म्युले जर पार्ट झाले तरच तुम्हाला इंटरेस्ट येणार आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला जमणार. हालाकी हा खूप इझी टॉपिक आहे. याच्यामध्ये काही जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडत. फक्त फॉर्म्युले अप्लाय करायचे असतात. त्याच्यानंतर कॉमन काढायचं असतं. काही पार्ट कॅन्सल होत असेल तर त्याला कॅन्सल करायचं असतं आणि आपल्याला आन्सरकडे जायचं असतं. शो दॅटवाले प्रॉब्लेम्स आहेत. आन्सर दिलेलंच असतं. फक्त आपल्याला त्याच्याकडे अप्रोच करायचा असतो. बरोबर आहे. सो म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवाल. आणि मी जेवढं म्हणजे हे घेतोय माझी तळमळ एकच आहे की तुमच्या सर्व लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला सर्व आलं पाहिजे. बरोबर. माझं फक्त तेवढंच आहे की मला असं मनातून वाटतं की माझे जे स्टुडंट आहेत जे माझा व्हिडिओ बघतात त्या सर्वांना ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असल्या पाहिजे. त्यांनी पण असं करून बघितलं पाहिजे. ओके. आपलं जसं पाठ आहे ना तसं त्यांचं पण पाठ झालं पाहिजे. तुमचं पण पाठ झालं पाहिजे असं मला वाटतं मनातून. ओके. सो ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे आणि तुम्ही पण दुसऱ्यांना सांगू शकले पाहिजे की अरे एकदम इझी आहे. कोसाइन रूल इज लाईक दॅट. साइन रूल इज लाईक दॅट. बरोबर. या तुम्हाला कोणी विचारलं की जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले सांगा तर धड 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 सर्व फॉर्म्युले तुम्हाला लिहिता आले पाहिजे. याचं कारण आहे हे फॉर्म्युले जर तुमच्या डोक्यात असले ना तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर. सो म्हणून मी एवढे फास्ट आणि यानी स्पेशली मी रिव्हिजन का घेतोय कारण की माझ्या लक्षात आलं की जर फॉर्म्युले तुमच्या डोक्यात असतील फॉर्म्युले तुमचे पाठ असतील आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायची टेक्निक जर तुम्हाला जमली हे टेक्निक जर तुम्हाला आली तर कुठलाही फॉर्म्युला अवघड नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी. तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तो अप्लाय करू शकता. ओके. मग आता मला सांगा कॉस सी इज इक्वल्स टू काय येणार. कॉस सी इज इक्वल्स टू येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टू ए बी. येस अपॉन टू ए बी. ठीक आहे. सो हे झाले आपले फॉर्म्युलेच कोसाइन रूलचे. कोसाइन रूलला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. जेव्हा तिन्ही साईड्स दिल्या असतात तेव्हा जनरली कोसाइन रूल यूज करतात. ओके. दोन साईड आणि अँगल नॉट इन्क्लुडेड तेव्हा साइन रूल यूज करतात. दोन साईड आणि अँगल इन्क्लुडेड तेव्हा कोसाइन रूल यूज करतात. बरोबर. दोन अँगल आणि एनी साईड दिली असेल त्या केसमध्ये आपण साइन रूल यूज करतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवाल. ठीक आहे. नोट्समध्ये ह्या मेन्शन कराल. त्यानंतर कुठला रूल आहे. प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल पण सेम. ए नंतर बी, बी नंतर सी आणि सी नंतर ए. बरोबर. सायक्लिक ऑर्डर. ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर ए. जर समजा तुम्हाला म्हटलं ए इज इक्वल्स टू सांगा तर तुम्ही बोलाल बी कॉस सी प्लस सी कॉस ए. ए नाही बी. हे बघा या साईडला ए आहे. ए इकडे येणारच नाही. कळतंय ना. म्हणजेच बी कॉस सी आणि सी कॉस बी असं येणार. बी कॉस सी, सी कॉस बी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बी इज इक्वल्स टू विचारलं तर बी इज इक्वल्स टू येणार सी कॉस ए अँड ए कॉस सी. सी कॉस ए प्लस ए कॉस सी. विसराल का. इथल्या इथंच खेळायचं आहे आपल्याला. इकडे बी येणार नाही. त्याच्यानंतर सी इज इक्वल्स टू विचारलं तर ए कॉस बी, बी कॉस ए. यस ए कॉस बी, ए कॉस बी, बी कॉस ए. मी तर असंच लक्षात ठेवलं आहे. प्रोजेक्शन रूल जर कोणी विचारला तर मी डायरेक्ट असा लिहितो याच्यावरूनच. जर ए इज इक्वल्स टू विचारलं तर बी कॉस सी, सी कॉस बी. बी इज इक्वल्स टू विचारलं तर सी कॉस ए, ए कॉस सी. ओके. सी इज इक्वल्स टू विचारलं तर ए कॉस बी, बी कॉस ए. संपला विषय. इट्स अ प्रोजेक्शन रूल. व्हेरी 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 सिम्पल रूल. ओके. आणि याचा यूज कसा करायचा याचे प्रॉब्लेम्स पण बघितले आपण. मी याचे डिटेल प्रॉब्लेम्स पण घेणारच आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे.
फक्त तुम्हाला फॉर्म्युले सुरुवातीला पाठ पाहिजेत. मी जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करेल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. समजा मी बोर्डवर प्रॉब्लेम लिहिलं आहे ते तुम्हाला पहिले स्वतःहून करून बघायचं आहे, नंतरच व्हिडिओला प्ले करायचं, चेक करायचं आपण जे स्वतःहून केलेलं प्रॉब्लेम आहे ते माझ्या प्रॉब्लेमसोबत मॅच होते का. जर समजा मॅच होत असेल तर ठीक. तुम्ही एखादी टेक्निक दुसरी फॉलो केली असेल, काय म्हणतात त्याला, एक वे तुम्ही दुसरा फॉलो केला असेल, एखादा तुम्ही दुसरा, मल्टिपल फॉर्म्युले आहेत, ओके, मल्टिपल मेथड्स पण असतात एक प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या, मे बी तुमची दुसरी मेथड असेल, काही हरकत नाही. पण तुम्ही व्यवस्थित रूल फॉलो केले आहेत का ते फक्त महत्त्वाचं असतं. काही तुम्हाला डाऊट आला तर तेच प्रॉब्लेम लगेच क्लिक करा आणि मला पाठवा आणि सांगा सर तुम्ही या मेथडने सॉल्व केलं आहे, मी या मेथडने सॉल्व केलं, बरोबर आहे का. मी ते बघून तुम्हाला लगेच त्याचा रिप्लाय पण देऊ शकतो की तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे की रॉंग आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो आहे. प्रोजेक्शन रूल आपण बघितला, याचं नाव आहे प्रोजेक्शन रूल, PR, बरोबर. साइन रूल बघितला, कोसाइन रूल बघितला, त्याच्यानंतर प्रोजेक्शन रूल बघितला. प्रोजेक्शन रूलला लिहिण्याची एकच टेक्निक आहे, याला काही दुसऱ्या भाषेत लिहिता येत नाही, सो असंच तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघतोय हाफ एंगल फॉर्म्युला, बरोबर. याच्यानंतर आपण बघितलं आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये हाफ एंगल फॉर्म्युलामध्ये फर्स्ट येतो साइन A/2. इथे पण सायक्लिक ऑर्डरच चालतं. साइन A/2 इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला बघितला होता आपण, साइन A/2 इज इक्वल्स टू बघितला होता आपण S-B S-C अपॉन BC. या साईडला A आहे, या साईडला A येणारच नाहीत. ओके, A नंतर B, B नंतर C आणि C नंतर A. ठीक आहे. मग आता S-B S-C करा, अपॉन BC येणार. त्यानंतर साइन B/2 ला आता तुम्ही आरामात सांगू शकता की साइन B/2, B ला सोडा. ओके, S-C S-A, S-C S-A, B ला सोडायचं आहे आपल्याला, खाली येणार C आहे. त्याच्यानंतर साइन C/2, साइन C/2 विचारला तर येणार इन रूट काय येणार S-A, बरोबर आहे ना, S-B, C ला सोडायचं आहे, S-A S-B अपॉन AB. ओके, फंडा काय आहे, या साईडला A/2 आहे, इकडे A येणार नाही, या साईडला B/2 आहे, इकडे B येणार नाही, या साईडला C/2 आहे, इकडे C येणार नाही. लिहिताना साइन A/2 साठी A सोडा, साइन B/2 साठी B सोडा, साइन C/2 साठी C सोडा, बरोबर. आणि H ची व्हॅल्यू काय आहे, S म्हणजे काय असतो, S इज इक्वल्स टू असतो A प्लस B प्लस C अपॉन 2, बरोबर. सो हे बघाल, महत्त्वाचं आहे. बरं, आता आपण साइन A/2, साइन B/2, साइन C/2 लिहिला, याच्या समोरच मी कॉस A/2, कॉस B/2 लिहितोय. कॉस A/2, कॉस A/2 काय येतो, S-A अपॉन BC असा येतो, लक्षात ठेवाल. ओके, या साईडला A पण येतो. मग आता Aचा अपोजिट साईड मायनस करा, अपॉन BC लिहा. तिन्ही येतात ABC. मग वरती A आला तर खाली A येणार नाही, बस असं. कॉस B/2 काय येणार इन रूट S-B, लक्षात आलं तुमच्या, खाली येणार AC, या CA बोला. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस C/2, कॉस C/2 इज इक्वल्स टू येणार इन रूट, हे बघा पहिल्या ठिकाणी इथे BC आहे, इथे BC आहे, दुसऱ्या ठिकाणी इथे C आहे, इथे C आहे. चला, तिसऱ्या ठिकाणी इथे AB आहे, इथे AB येणारच, S-C अपॉन AB, बरोबर. जेव्हा तुम्ही आता tan A/2 लिहाल, tan A/2, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा रूट BC कॅन्सल होणार. वरती काय येणार S-B, साईनचा पार्ट वरती येणार. ओके, S-B S-C अपॉन S-A. असंच तुम्ही tan B/2 लिहू शकता, tan C/2 लिहू शकता. आलं लक्षात. याच्यानंतर कुठले फॉर्म्युले बघितले आपण, यांचे प्रूफ पण बघितले आपण. यांच्या प्रूफसाठी कुठली गोष्ट महत्त्वाची होती, हाफ एंगल फॉर्म्युल्याच्या प्रूफसाठी कुठली गोष्ट महत्त्वाची होती, मी आठवण करून देतोय तुम्हाला. जर आपण 2 sin² C/2 लिहिलं तर याचा आन्सर असतो 1 - cos C. मग इथे आता तुम्ही cos C ची व्हॅल्यू ठेवा, त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर कंप्लिटिंग स्क्वेअर करा. कंप्लिटिंग स्क्वेअर केल्यानंतर A लागतो का बघा, B लागतो का बघा, जो लागतो त्याला ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करा. त्याच्यानंतर तो पेरिमीटरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार, म्हणजे त्याचा आन्सर 2S मिळणार. 2 ला कॉमन घ्या, 2 ला कॅन्सल करा. अशा पद्धतीने ते प्रूफ आपण केलं. हे प्रूफ तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, ते प्रूफ तुम्ही बघा, बरोबर आहे. ते प्रूफ तुम्ही करून बघा. हे प्रूफ विचारलेलं आहे बोर्डाच्या एक्झाममध्ये.
ठीक आहे. त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले झाले. टँजंट लॉ. ओके, टँजंट लॉ काय होता? टँजंट लॉ होता, समजा टॅन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 असेल तर इज इक्वल्स टू काय येणार? इज इक्वल्स टू येणार बी मायनस सी स्मॉल बी मायनस सी अपॉन स्मॉल बी प्लस सी इंटू कॉट ए बाय 2 इंटू कॉट ए बाय 2. इथे पण सर्व सायक्लिकच चालतं, हे सर्व सायक्लिकनीच होतं. आता तुमच्यासमोर सायकल आहे, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर ए, बरोबर. मग आता इथे बी मायनस सी, बी प्लस सी आहे, इथे ए बाय 2 येणार. ठीक आहे. मग आता मला सांगा टॅन ऑफ सी मायनस ए अपॉन 2 असेल तर काय येणार? इथे येणार स्मॉल सी मायनस स्मॉल सी अपॉन सी प्लस ए इंटू कॉट बी बाय 2. सॉरी कॉट बी बाय 2 करेक्ट आहे. त्याच्यानंतर टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 असेल तर रिझल्ट येणार ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इंटू कॉट सी बाय 2. सो अशा पद्धतीने नॅपियर्स एनालॉजी तुमच्या लक्षात ठेवायची आहे. समजा आता मला सांगा, याला जर तुम्ही इकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार? याला जर तुम्ही ट्रान्सफर केलं तर हे असं येणार टॅन ऑफ सी बाय 2 इंटू टॅन ऑफ, कळतंय ना? याला इकडे ट्रान्सफर केलं म्हणजे रेसिप्रोकल, बरोबर आहे. हा धिस पार्ट अपॉन येणार म्हणजे 1 अपॉन कॉट बनणार. 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन बनणार टॅन सी बाय 2 इंटू ए मायनस बी अपॉन 2 इज इक्वल्स टू काय येणार? फक्त ए मायनस बी अपॉन ए प्लस बी. तुम्हाला असं देतील आणि सांगतील असं प्रूव्ह करा, करू शकता. कळालं? तुम्हाला हे असं देतील आणि म्हणतील प्रूव्ह करा, म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे? तुम्हाला नॅपियर्स एनालॉजी प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. व्हेरी 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 सिम्पल. मला सांगा टँजंट लॉ लक्षात राहील का? ओके, टँजंट लॉ अशा पद्धतीने लिहायचं आहे. कुठला फॉर्म्युला राहिला आहे? आता राहिला आहे फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलवाला. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला पण इझी आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 2 फॉर्म्युले आपण शिकलोय. एरिया ऑफ ट्रायंगल मी ABCच पकडतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू असतं 1/2. ओके, 1/2 AB साइन C किंवा 1/2 BC साइन A किंवा इथे पण सायक्लिकच चालतं 1/2 AB साइन C. AB साइन C झालं आहे CA साइन B. ओके, आणि शेवटचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल. ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू असतो इन रूट काय फॉर्म्युला आहे? S मायनस A S मायनस B S मायनस C. सो या फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, हे पाठ झालं पाहिजे. जे मी सांगितलं ते तुमचं पाठ झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये इंटरेस्ट येईल. ठीक, आता याच्यानंतर आपण प्रॉब्लेम करू शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी प्रॉब्लेम घेणार. आपण सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू. टेक्निक सांगितली मी तुम्हाला कसं करायचं. मी जे प्रॉब्लेम करणार आहे, व्हिडिओ स्टॉप करायचा, फक्त क्वेश्चन बघायचं वरचा, त्याला तुम्ही सॉल्व करून बघायचं, तुम्ही स्वतःहून सॉल्व करून बघायचं. ओके, ते सॉल्व करत असताना पूर्ण सॉल्व करायचं. अडचण येऊ द्या आली तर, जे काही तुम्ही कराल, जे वाटेल मनात तुम्हाला ते करा. तुमच्याजवळ तुम्हाला कोणी म्हणणार नाही असं का केलं म्हणून, कोणी रागावणार नाही आहे, तुम्हाला फ्रीडम आहे. ओके, चुकू द्या, काही हरकत नाही. बरोबर येणारच तुमचं, कारण की सर्व फॉर्म्युले तुमच्या पाठ आहेत. जरी नाही आलं बरोबर तरी की हरकत नाही, पण तुम्ही शिकताय. चुका काय होतात ते आपल्या परमनंट लक्षात राहतं. जेव्हा आपण चुकतो ना तेव्हा ते गोष्ट आपल्या लक्षात राहते की अरे मी इथं चुकलो होतो. ठीक आहे, नेमकं मला काय करायला पाहिजे होतं तेच तुम्हाला शिकायचं आहे की नेमकं काय करायला पाहिजे. बरोबर आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवा. मी बऱ्यापैकी तुम्हाला फॉर्म्युले रिवाईज करून देण्याचा प्रयत्न केला आहे. माझी तळमळ तुम्हाला कळाली की काय आहे, की तुम्हाला ते आलं पाहिजे. बरोबर आहे, फॉर्म्युले तुमच्या डोक्यात असले पाहिजे, फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंगला गेले तरी तुम्हाला आठवलं पाहिजे की अरे अनुराग सरांनी सांगितलं होतं की फॉर्म्युले जर पाठ ठेवाल तर पुढे पण तुम्ही कधी अळणार नाही. ओके, तुम्ही कधी मागे येणार नाही. जेव्हा तुम्ही मॅथ्स कराल, कोणी फार्मसीला गेलं तरी मॅथ्स येतं, इंजिनिअरिंगला गेलं तरी इंजिनिअरिंगला तर मेन मॅथ्सच असतं. अदर दुसऱ्या ब्रांचेसला पण कोणी टेक्निकल ब्रांचला गेलं, MCA केलं, कोणी BCA केलं, लाईक दॅट. या ब्रांचेसमध्ये पण मॅथ्स आहे. कोणी MSc करतं, कोणी BSc करतं, BSc मॅथ्स घेतं, तिथे पण मॅथ्स येतं. ठीक आहे, अदर कोणाला कुठल्या फील्डकडे जायचं असेल, कोणाला NDAकडे जायचं असेल, सो त्या फील्डमध्ये पण येतं. सो ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हा पण कामाला येतील. ओके, म्हणजे ह्या गोष्टी पुढे पण कामाला येतील. एक वेळा तुमची टेक्निक जर व्यवस्थित असेल ना तुमच्या डोक्यामध्ये, कोणाला पुढे शिकवायचं असेल, मे बी कोणी टीचर बनणार, त्या केसमध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी आठवणार
की मला पण काही गोष्टी माझ्या सरांनी दिलेल्या ट्रिक्स मला आठवतात, तुम्हाला पण तशाच त्या ट्रिक्स आठवणार, बरोबर. सो व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, उद्यापासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू.